ही कहाणी त्या मुलाची ज्याला साडी नेसायला आवडायची. पण साडी नेसणं हे इतके सोपे नाही. परिश्रम खूप करायला लागायचे. पण जेव्हा पण ती साडी अंगाला लागायची तर मनाला शांती भेटायची. एकदा एका बाईने विचारले त्या मुलाला, कसं काय रे पोरा, तुला इतकी छान साडी येते नेसायला? आम्हालाही इतकी छान साडी नाही येत नेसायला. त्यावर तो मुलगा बोलला, पद्धत खूप सोपी आहे, पण त्या मागचे अर्थ खूप कठीण. खूप वर्ष लागले मला शिकायला ह्या पद्धतीचे अर्थ नवीन. लोकांच्या अपशब्दांना, विचारांना गाठ मारायचे. त्या गाठाला मनासारख्या बरकरात अडकवायचे. स्वाभिमानावर केलेल्या आरोपांना उरलेली साडी समजून 2 वेळा कमरेला फिरवायचे. पण त्या आरोपांमध्ये अडकू नये म्हणून साडी जरा पायांच्या वर नेसायची. मग काय, उरलेल्या कापडाच्या मिऱ्या बनवायच्या. ती मिऱ्या फक्त उरलेला कापड नसून आपल्या भावना आहेत. आपल्यावर लागलेल्या कलंकाच्या आठवणी आहेत. जीवनात जगण्याचा मार्ग दाखवणारी शिक्षण आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या प्रेम आणि शुभेच्छा आहेत. मग काय, उरलेल्या कापडाचं पदर घ्यायचं. ते पदर फक्त अंगाला नाही परंतु हृदयाला लागते आणि सांगते, एका वीर योद्धासारखा लढ. जे लोक तुझ्यावर प्रेम नाही करत त्यांनाही तुझ्यासोबत घेऊन चल. आज त्यांच्यामुळे तुला तुझ्या जीवनातले अस्तित्व कळाले, म्हणून आज तुला ही साडी नेसता आले. साडी नेसणं हे युद्धाच्या पोशाखासारखेच. फरक मात्र एवढा आहे की आपण हे साडी रोज नेसतो आणि रोज नवीन लढाई लढतो. कधी हरतो तर कधी जिंकतो, मात्र लढा कधी थांबत नाही. अशी ही कहाणी साडी नेसण्याची. आता सगळ्यांना साडी नेसता येईल ना?